तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी जान्हवी एक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हिरव्या वाटाण्याचा सांबार. त्याच्यासाठी मी हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले होते, ते आता मी कुकरात काढून घेते. त्याचबरोबर 2 वाटी मी त्यात पाणी टाकून घेते. आता त्यात मी थोडं हिंग टाकून घेते आणि कुकराचं ढाकण लावून कुकर ठेवते गॅसवर. 2-3 शिट्या काढून घेते. एका साईडीक मी कांदो भाजूक टाकते. कांदो चांगलं भाजूच्यासाठी मी थोडं तो परतून घेते. कांदो परतून झाल्यावर थोडासा त्याच्यात मी तेल टाकून घेते, जेणेकरून कांदो पटकन भाजलो जाईल. आणि वरून ठेवते झाकण लावून. हे बघा, आता आपलो कांदो चांगलो भाजत इलेलो हा. आता मी परत 2-4दा तो ढवळून घेते. आता आपलो कांदो चांगलो भाजून झालेलो हा. तो आता मी काढून घेतो एका प्लेटमध्ये. तसाच आता मी तव्यावर खोबरा भाजून घेते. खोबरा पण आपल्या व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचा हा. हे बघा, आता आपला खोबरा पण चांगला भाजत इलेला हा. आता या खोबरा पण मी कांद्याच्या साईडीक काढून घेते. ह्या बघा, आता आपला वाटण झाला तयार. आता या सारण आपण काढून घेऊया मिक्सराच्या भांड्यात. सगळा वाटण काढून झाल्यानंतर आता त्याच्यात घालून घेऊया 2 वाटी पाणी. आणि वाटण आता मिक्सरात फिरवून घेऊया. हे बघा, आता मी वाटण मस्त जाडसर वाटून घेतलंय. आता ह्याच्यात टाकून घेतोय मालवणी गरम मसालो 2 चमचे. मसालो टाकून झालो काय, त्याच्यात थोडासा पाणी टाकून परत एकदा वाटण वाटून घेतोय. आता ह्या सगळा मी मिक्सरात घेतोय वाटून. हे बघा, आता आमचा वाटण झाला तयार. आता एका साईडीक मी टोप ठेवून घेतोय. टोप चांगलो गरम झालेलो हा. त्याच्यात आता तेल टाकून घेतोय. तेल मस्त तापतीला आता त्याच्यात टाकून घेतोय फोडणीसाठी बारीक चिरलेलो कांदो. आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून कांदो मस्त परतून घेतोय. कांदो आता मस्त गोल्डन कलरवर भाजलेलो हा. त्याच्यात आता टाकून घेतोय 1 चमचो आला लसूण पेस्ट. आणि ते पण मस्त कांद्यात परतून घेतोय. आता त्याच्यात टाकून घेतोय बारीक चिरलेलो टोमॅटो. आणि टोमॅटो पण मस्तपैकी मी भाजून घेतोय.
टोमॅटो लवकर भाजूच्यासाठी त्याच्यात मी आता टाकून घेतोय 2 चमचे बारीक मीठ आणि परत एकदा ह्या वाटण सगळा मस्तपैकी परतून घेतोय. आता ह्या पटकन शिजूसाठी थोडासा मी ढापून घेतोय. बघा आता आपला वाटण मस्तपैकी कांदा टोमॅटोचा शिजत इलेला हा. आता ह्याच्यात टाकून घेतोय भाजलेला वाटण 1 चमचा. वाटण टाकून मस्तपैकी मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतोय. वाटण सगळं एकजीव होईतीला आता त्याच्यात टाकून घेतोय सगळा वाटण आणि ग्रेव्ही पातळ हवी काय जाड हवी त्याप्रमाणे मी पाणी घालून त्याच्यात सगळा वाटण मिक्स करून घेतलंय. मी मीडियम ग्रेव्ही करूच्यासाठी वाटण तेवढा पाणी घालून ढवळून घेतलं आहे आणि आता त्याच्यात टाकून घेतलं आहे शिजवलेले हिरवे वाटाणे. आता हिरवे वाटाणे टाकून मस्तपैकी परत एकदा ढवळून उकळी येऊची वाट बघत बसलं आहे. आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी टाकून घेतो आहे. आता यात कोथिंबीर टाकून मस्तपैकी ग्रेव्ही ढवळून घेतोय. ही बघा कलर पण छान इलेलो हा. आता चांगलं एका कड येऊची वाट बघतोय. हे बघा मस्तपैकी आमटी गदगदलेली हा. आता ह्या स्टेज का गॅस थोडंसं कमी करून जरा शिजूक देऊ हव्या. आता अशा प्रकारे आमचा हिरव्या वाटाण्याचा सांबारा बनवून झालेला हा. माझी ही रेसिपी जर तुमका सगळ्यांका आवडली असाल तर प्लीज माझ्या चॅनलका लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको. आणि तुम्ही ह्यो व्हिडिओ खैसून बघतास तो माका नक्कीच कमेंट करून सांगा. आता नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.